नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरं का। आणि एकाच साथमध्ये ना 3 ब्लाऊज कटिंग करायचे, एकाच कस्टमरचे बरं का, एकाच मापाचे। त्याच्यामुळे बघा सेम आहे अस्तर, कारण ब्लाऊजचा कलरसुद्धा आहे ना सेम आहे आणि हे लाल आहे बघू शकता। असे 3 ब्लाऊज एकाच साईजचे कटिंग करायचे आणि ना 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे। तर इथं आहे ना एक घडी 8.5ची घेणार आहे। तर पहिले आता मी शोल्डर घेते वरून, तर शोल्डर इथं मी 5.5 घेतलेलं आहे। पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते बरं का, जसं तुम्ही क्लासमध्ये शिकताना त्याच पद्धतीने। बघा इकडे शोल्डर 5.5 घेतलं, मुंडा 6 घेतला आहे बघू शकता। आणि ब्लाऊजची एक घडी आली ना 8.5 आली। 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का। हे बघा 8.5 आणि 2 इंच जास्तीचा कपडा इकडे बघा 8.5 इथं लिहिलं मी आणि इथं टिक केली 8.5 ने, नंतर 2 इंच जास्तीचा घेतला आहे आणि इथं 1 इंचवरती ना टिक करायची। आता बघा इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल ना। आता ब्लाऊजची जी लांबी ना पाठीची, ती लांबी मी इथं 14.5 घेते बरं का। 13.5 आहे तर मी 14.5 घेते बघू शकता। 14.5 घेतली आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना 8 घेते आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे बघू शकता। इथं कमरेची फिटिंग 8 घेतली। 32 कमर आहे तर 4 घड्या केल्या ना, एक घडी 8ची घेतली। बघा इथपर्यंत तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि बघा पाठीचा भाग आहे ना 4 आहे तर मी इथं 5 घेते बघू शकता। जी पाठ आहे ना खालून मापली मी, तर इथं 5 आणि इकडे ना छोटासा असा नॉर्मल असा गळा घेतला आहे बरं का म्हातारी बाईचे ब्लाऊज आहे हे सुद्धा। इथून आहे ना 2च घेतलं आहे आणि इथं आहे ना 2.5 घेतलं आहे बरं का। असं चढता भाग घ्यायचा आहे, जेणेकरून आहे ना शोल्डर उतरत नाही बरं का। एवढं काळजीपूर्वक करायचं आहे। आणि बघा मी आहे ना फार्मा बनवून ठेवलेले आहे 8.5च्या घडीचे, तर डायरेक्ट आता ठेवते, कारण आहे ना डायरेक्ट अस्तरवरती कटोरी काढायचं म्हटलं ना तर अस्तर खूप लागतं बरं। त्याच्यामुळे मी आहे ना असे फार्मा बनवून ठेवलेले आहे। आणि जर तुम्हाला डायरेक्ट कटोरी काढायची जर बघायचं असेल तर मी त्याचेसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे बरं का। तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। प्रत्येक घडीचं मी फार्मा कशा पद्धतीने काढलेला आहे त्यासुद्धा तुम्हाला शेअर केलेला आहे। तर बघा इकडे ना कटोरीच्या पुढेच्या साईडला जोडतो ना, ते सुद्धा छान असं ड्रॉईंग करून घ्यायचं आहे। हे बघा 8.5च्या घडीचं पॅटर्न झालेलं आहे। आणि आता इकडे जो कपडा आहे ना एक्स्ट्रा, इकडे ना योकपट्टी आपण काढू शकतो बरं का। बघा इकडनं मी 4 घेतली आहे आणि इकडनं आहे ना 4.5 घेतली आहे आणि असं ना क्रॉसमध्ये योकपट्टी काढून घ्यायची। बघा इथपर्यंत तर तुम्हाला नक्की समजलं असेल। मी असे खूप सारे व्हिडिओ अपलोडसुद्धा केले बरं का। तुम्हाला नाही समजत असेल ना डायरेक्ट कटोरी काढायची अस्तरवरती असेल ना, तर ते सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले बरं का। तर मला एका ताईची कमेंट होती की ताई कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवा, तर मी त्यांच्यासाठी म्हटलं चला एकाच कस्टमरचे 7 ब्लाऊज आले, तर या 4 मी कटिंग केले बरं का। आणि म्हटलं चला हे 3 ब्लाऊज एकाच साथमध्ये कटिंग करते तर तुमच्याशी थोडं शेअर करूया। तर बघा क्लासमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकवता ना, तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथं मी खूप प्रयत्न करून सांगायचा प्रयत्न करते बरं का। एखाद्या वेळेस होतं गलती पडते काकडनं, होतं माप सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये इकडे तिकडे, तेवढं तुम्ही समजून घ्या। आणि बघा छान अशी कटोरीसुद्धा कट झालेली बघू शकता। हा गळा खूप छान येतो बरं का पुढे। हे बघा एका साथमध्ये 3 ब्लाऊज कटिंग करते ना बघू शकता। तिघांचे ब्लाऊज पीस वेगळे बरं का, पण याचा आहे ना कलर सेम आहे दोघांचा, त्याच्यामुळे मी ना सेम अस्तर घेतलेलं आहे। थोडंसं इकडे तिकडे कलर होतो, पण म्हटलं चालतं तेवढं, कारण आपण जर दुकानावरती गेलो ना तर सेम अस्तर एवढं मिळत नाही। बघा इकडे ना चॉक वरतीच कटिंग करायचं आहे। कटिंग इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही, म्हणजे थोडंफार ठीक आहे पण जास्त नाही होऊ द्यायचं बरं का। आणि बघा इकडे कटोरीचा पुढचा भाग जो आहे तो कटिंग केलेला आहे बघू शकता। आणि आता आहे ना हा पाठीचा भाग आहे, तर बघा इकडे गळासुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, मागे पुढे झाला आहे का नाही।
आणि मग त्या पद्धतीने कटिंग करायला घ्यायचं आहे. नाही तर मग थोडाफार इकडे तिकडे सरकतो ना, तर गळा लहान मोठा व्हायचा चान्स राहतो. हे बघा. आणि इकडे योगपट्टीसुद्धा निघाली, बघू शकता तुम्ही. कटोरी निघाली, एक कटोरीचं पुढे जोडतो ते निघालेले. आणि आता स्लीवसुद्धा कटिंग करून घ्यायची बरं का. आता बघा हे पूर्ण मी ना खाली घेऊन घेते, जेणेकरून ना तिघं स्लीव एकाच साथमध्ये कटिंग करायचं आहे आपल्याला. आणि आता 4 घड्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे जेणेकरून ना सर्व काही. बघा इकडे तिघी ब्लाउजांच्या 4 घड्या करून घेतलेल्या आहे, एकावरती एक ठेवून. आणि बघा स्लीवसुद्धा आता आहे ना डायरेक्ट केस ठेवते मी, आणि इथून ना थोडंसं वाढून घेते स्लीवचं माप घेऊन. आणि बघा छान असे स्लीवलासुद्धा राऊंड दिलेला आहे. आता जेवढी लांबी असेल 8.5-9 असेल वाटतं, पण मी डायरेक्ट स्लीव्स ठेवून असं बी करू शकता बरं का. माप न घेता डायरेक्ट स्लीवसुद्धा आपण मापून अर्धा इंच पाऊण इंच जास्त ठेवून घ्यायचं इथून, तर बरोबर येते बरं का स्टिचिंग करताना. ते बघा इथं मी अर्धा पाऊण इंच थोडं जास्त ठेवलेलं आहे. बघू शकता इकडे 3 ब्लाउजांची कटिंग आहे, 1 2 आणि 3 बघू शकता. आणि आता हे ना सर्व काही वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे पार्ट. 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का. डायरेक्ट कटोरी कशी काढायची ते जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता बरं का. मी खूप सारे व्हिडिओ असे अपलोड केलेले आहे. तर हे सर्व काही 3 ब्लाउजांचं आहे ना. अजून मला साडीचं ब्लाऊज पीस कटिंग करायचं बाकीचे बरं का. हे पाठीचं जोडून घेते आता, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं होईल. बघा या पद्धतीने 3 ब्लाऊज छान असे कटिंग केलेले आहे. आणि बघा हे दुसरे 4 ब्लाउजसुद्धा मी कटिंग केले बरं का. एकाच कस्टमरचे 7 ब्लाउज होते, सर्व कटोरी ब्लाऊज कटिंग आहे. तर मी ना फार्माच बनवून घेतला, कारण यांना सर्वांना अस्तर खूप लागतं. डायरेक्ट अस्तरवरती कटोरी जर काढली तर त्याच्यामुळे मी ना फार्मा बनवून घेतलेले. 8.5च्या घडीचा, 9चा घडीचा, 10च्या घडीचा असा काही. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.